श्री स्वामी समर्थ. शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण किती दिवस करतात आणि पूजेची पारायणाची संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त कोणत्या दिवशी पारायणाला सुरुवात करावी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण तुम्हाला पारायण करायचं असेल तर शिवलीला अमृत ग्रंथाचं हे नियमित आणि नियम कोणते हे संपूर्ण आज सांगण्यात येत आहे. शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण दोन प्रकारचे असतात. एक 7 दिवस ग्रंथाचं पारायण करतात आणि दुसरे एका दिवसामध्ये संपूर्ण ग्रंथ 15 अध्याय असतात ते वाचतात. वेगवेगळे नियम असते त्यानुसार वेगवेगळे नियम असतात. कोणी 7 दिवस वाचतं तर कोणी 1 दिवसामध्ये 15 अध्याय वाचतं. रविवारी 8 फेब्रुवारीला तुम्हाला जर 7 दिवसाचे पारायण करायचे असेल तर तुम्हाला जर ग्रंथ घरामध्ये वाचायचा असेल तर जिथं तुमचं देवघर आहे ती जागा स्वच्छ करावी रविवारी. त्यानंतर तुम्हाला पारायणाला लागणारी सामग्री गंगाजल, धूप, शुद्ध गाईचं तूप, शिवलीला अमृत ग्रंथ. सोमवारी 9 फेब्रुवारीला तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर स्नानामध्ये गंगेचं जल घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ नवीन कापड असले तर नवीन कापड घालायचे आहे. हातामध्ये पाणी घेऊन संकल्प घ्यायचा आहे. संकल्प सूर्यदेवाकडे मुख करून घ्यायचा आहे. सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे. मी 7 दिवस उपवास करत आहे आणि ह्या 7 दिवस माझ्या मुखातून कुठलाही अपशब्द निघणार नाही. पारायणाला एकच वेळ ठरायची आहे. तुम्हाला उपवासाच्या दिवशी 7 दिवस कुठलाही तिखट पदार्थ खायचा नाही. रोज 2 अध्याय वाचू शकता. 15 फेब्रुवारी रविवारी महाशिवरात्र आहे. पारायण सुरू असताना 7 दिवस तुम्हाला घरामध्ये जास्त बोलायचं नाही, फक्त देवाचंच नाव घ्यायचं आहे. 7व्या दिवशी महाशिवरात्र येणार. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शेवट 3 अध्याय राहणार आहे. ते 3 अध्याय वाचायचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे.